मंडळी, मी तुम्हाला एक इस्लामपूर मधील असं लिंबाचं झाड दाखवतो की तिथे तब्बल साखर पडली जाते. तर मंडळी, मी तुमचा प्रणव आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, मी आणि माझी आई आज इस्लामपूरला यात्रेसाठी जाणार आहे. मंडळी, तिथे असणारी एक परंपरा आहे बरं का, आणि का नाही त्या परंपरेमध्ये जेवणाचे पैसे मिळतात बरं का. नंतर का नाही आम्ही निघालो इस्लामपूरला जाण्यासाठी. नंतर का नाही पोहोचल्यानंतर घरातल्या सगळ्या व्यक्तींना घेऊन निघालो मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. नंतर का नाही काही वेळाचा प्रवास केल्यानंतर मंदिराच्या मेन गेट समोर आलो. नंतर का नाही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये थांबलो. मंडळी, मंदिराच्या समोर अशी भव्य अशी मोठी रांगोळी काढली होती. मंदिरामध्ये भाविक भक्तांची गर्दी पण फार मोठी अशी होती. लाईनीमध्ये थांबून झाल्यानंतर दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी निघालो. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर मन असं एक नंबर असं प्रसन्न झालं बघा. दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिरासाठी 101 रुपयाची पावती पण केली. मंडळी, हे झाड ज्या ठिकाणी साखर पडली जाते बरं. नंतर का नाही इथली एक परंपरा म्हणजे फकीर जेवणासाठी बसलो. त्यासाठी प्रत्येक मुलाचे पाय धुवून झाल्यानंतर त्याचे पूजन केले जाते. फकीर जेवण्यासाठी गळ्यामध्ये कफनी आणि हातामध्ये दोरा लागतो बरं का. नंतर का नाही अशा प्रकारे मातीच्या कुंड्यामध्ये मलिदा दिला जातो आणि जेवण झाल्यानंतर अशा प्रकारे पैसे दिले जातात. मंडळी, आजची परंपरा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब आणि इंस्टा पेज पण फॉलो करायला विसरू नका.